दहिवेलमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाची वृंदावन नगरी अवतरल्याचं दिसून आलं आहे। दहिवेलचे उपसरपंच अमोल सोनवणे यांच्या संकल्पनेतून मातोश्री गणेश मंडळाने तालुक्याला गणेशोत्सवानिमित्त थेट वृंदावन नगरीत साकारून दिल्याचं चित्र आहे। या वृंदावन नगरीत भगवान श्रीकृष्ण जन्मापासून तर त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचा हुबेहूब देखावा मातोश्री ग्रुपने साकारला आहे। त्यांच्या या मातोश्री ग्रुपच्या गणेश मंडळाला साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांनी सहपरिवार भेट देत श्रीकृष्ण रूपी गणरायाचे दर्शन घेत मनमोहक आकर्षक व डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या वृंदावन नगरीसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे तोंड भरून कौतुक केलं आहे। यावेळी आमदारांनी मतदारसंघातील सर्वांना सुखी ठेव, शेतकऱ्यांना समृद्ध कर, भरपूर पाऊस पडू दे, सगळ्यांचे संकट दूर कर असं मागणं आमदार मंजुळा गावित यांनी गणरायाकडे मागितलं आहे। वृंदावन नगरी पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी। मातोश्री गणेश मंडळाने भगवान श्रीकृष्ण रूपी गणरायाची स्थापना केल्याने यावेळी मंडळाने भगवान श्रीकृष्णाच्या विविध प्रसंगावर देखावा सादर करत तालुक्याच्या जनतेची वाह मिळवली आहे। जन्मापासून ते विविध रासलीलेचं या ठिकाणी हुबेहूब देखावा सादर करण्यात आला आहे। या वृंदावन नगरीचा देखावा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली आहे। अनेकांनी या मनमोहक देखावा पाहून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे। या वृंदावन नगरीची सर्वांनाच भुरळ पडली आहे। आमदारांची सहकुटुंब गणेश मंडळाला भेट, वृंदावन नगरीचे विशेष कौतुक। दहिवेल येथे मातोश्री ग्रुपने साकारलेल्या प्रति वृंदावन नगरीचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी तर गर्दी केलीच आहे। तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांनी सहपरिवार गणरायाचे दर्शन घेत साकारण्यात आलेल्या वृंदावन नगरीचं विशेष कौतुक केलं आहे। यावेळी गणरायाकडे मतदारसंघातील नागरिकांना सुखी ठेवण्याचं मागणं देखील आमदारांनी मागितलं आहे। गेल्या 30 वर्षांपासून गणरायाची स्थापना, विविध देखावे मंडळाकडून सादर। यंदा मात्र वृंदावन नगरी। दहिवेल गावाचे उपसरपंच अमोल सोनवणे यांचे शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक उपक्रम व तालुक्यातील नागरिकांना भुरळ घालेला असं वृंदावन नगरीचा देखावा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच दहिवेल नगरीत साकारण्यात आला आहे। गेल्या 30 वर्षांपासून अमोल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री ग्रुपने गणरायाची स्थापना केली आहे। दरवर्षी विविध धार्मिक स्थळांवरचे देखावे या मंडळाकडून सादर केले जातात। यावर्षी मात्र वृंदावन नगरीने तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते। स्वयंसेवकांसह पोलीस प्रशासनाची मदत, नागरिकांचा उदंड प्रतिसाद। दहिवेलच्या मातोश्री ग्रुपने साकारलेल्या वृंदावन नगरीचा देखावा सर्वांनाच आकर्षित करत आहे। तालुक्यातील नागरिकांनी या गणेश मंडळाला भेट देण्यासह वृंदावन नगरी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। नागरिकांना शिस्तबद्धपणे देखावा पाहता यावा, कुठलीही घाईगडबड होऊ नये याकरिता मंडळाच्या वतीने शेकडो स्वयंसेवकांसह पोलीस प्रशासन व खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे। त्यामुळे नागरिकांना वृंदावन नगरी आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी मदत होत आहे। हा देखावा पाहून अनेकांनी मंडळाचे कौतुक केलं आहे। श्रीकृष्ण रूपी गणराय श्रीकृष्णांच्या विविध लीलांवर साकारण्यात आलेली वृंदावन नगरी सर्वांनाच भुरळ घालत आहे। 11 दिवस चालवलेल्या या आकर्षक उपक्रमामुळे अनेकांनी कौतुक केलं आहे। तर विसर्जनाच्या दिवशी गणरायाची मोठी मिरवणूक काढणार असल्याची माहिती देखील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। दहिवेल म्हणजे खूप मोठं शहर नाही आहे, परंतु अगदी ग्रामीण भाग जरी असला परंतु एक चांगल्या सर्व समावेशक असलेले, सर्व घटक असलेले हे छोटीशी ग्रामपंचायत आहे दहिवेल। आणि या दहिवेल गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून या ठिकाणी आमचे सहकारी, आमचे कार्यकर्ते या ठिकाणचे अमोल सोनवणे आहेत। यांचा मातोश्री ग्रुप, ह्या मातोश्री ग्रुपच्या माध्यमातून हे सर्वच यांचं या ग्रुपचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष हे सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी गणपतीचे गणेश उत्सवाचे कार्यक्रम हे सालाबादाप्रमाणे ते दरवर्षी करत असतात। मागील वर्षीसुद्धा त्यांनी अतिशय सुंदर असा देखावा, सजीव देखावा त्यांनी या ठिकाणी वैष्णवी देवीचं त्यांनी अतिशय आकर्षक असं देखावा त्यांनी साकारलेला होता। त्याचप्रमाणे चालू वर्षी देखील आपल्या या दहिवेल गावात याच मातोश्री ग्रुपने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय सुंदर असं वृंदावनचं देखावा या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे। अतिशय सगळ्यांचं मन आकर्षण करून घेणारे असा हा सुंदर असा सजीव देखावा या ठिकाणी
त्यांनी मातोश्री ग्रुपने साकारलेला आहे. मी तर म्हणेल की जर या ठिकाणी बक्षिसांचं जर हे ठेवलं असेल तर धुळे जिल्ह्यातलं 1 नंबरचा देखावा हा आपल्या या दैवेल गावातील या मातोश्री ग्रुपला द्यावा. 1 नंबरचा देखावा अतिशय देखणा असा कौतुक करण्यासारखा हा देखावा आहे. म्हणून माझ्या आमदार या नात्याने मी या मातोश्री ग्रुपचं अध्यक्ष आणि संपूर्ण टीमचं मनापासून त्यांचं मी आभार मानते, त्यांचं कौतुक करते आणि खरोखरच अतिशय सुंदर असं त्यांनी काम केलेलं आहे. अशाच पद्धतीने मातोश्री ग्रुप हे फक्त गणेश उत्सवापुरतंच मर्यादित नाही, तर वर्षभर यांचे उपक्रम हे चालूच असतात. सामाजिक असतील, धार्मिक असतील, सर्व स्तरावरचे त्यांचे सर्व उपक्रम, त्यांचे सर्व अगदी महिलांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, आरोग्याचे असतील, पर्यटनाचे असतील किंवा इतर आपले जे आपले वारकरी संप्रदायाचे म्हणजे त्यांचे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ते ट्रिपही मॅनेज करत असतात आणि इतर भाविकांना सुद्धा दर्शनासाठी ते घेऊन जात असतात. अशा पद्धतीने मातोश्री ग्रुपचं काम आहे, अतिशय चांगलं काम. आपल्या या दैवेल गावातील सर्व त्यांची मातोश्री ग्रुप आणि त्यांची संपूर्ण टीमला मी पुनश्च धन्यवाद देते. गणपती बाप्पाजवळ मी नेहमी सगळीकडे तेच मागत फिरते. माझ्या या साखरी तालुक्यातील सर्व माझे जनता सर्वांनाच अगदी सुखसंपत्ती मिळो, सुखशांती मिळो आणि प्रत्येकाला शेतीत, त्यांच्या व्यवहारात, आरोग्यात सर्वांना सुखशांती मिळो अशी मी प्रार्थना करते. माझ्या माळमाथा परिसरात पाऊस अतिशय कमी झालेला आहे, म्हणून जोरात माझ्या या माळमाथ्याच्या परिसरात जोरात पाऊस पडावा आणि नद्या नाल्यांना भरपूर पाणी जावं आणि जे काही माळमाथ्यात आपल्या पावसाची कमतरता आहे ते भरभरून त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं समाधान होईल. अशा पद्धतीने पाऊस यावा अशी मी गणरायाजवळ प्रार्थना करते. या प्रसंगी आमदार मंजुळा गावित, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, मातोश्री गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा दैवेलचे उपसरपंच अमोल सोनवणे, सागर गावित, SK बच्चाव, भैया माळी, संजय बच्चाव, दिनेश गुरव, सुनील बच्चाव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.